स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आहे 14 एप्रिल आणि आज आहे भीम जयंती। तर भीम जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज भीम जयंती आहे त्यामुळे आज आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो। सकाळी सकाळी झाडझूड झाली, माझी सडा रांगोळी सुद्धा झाली। रांगोळी कशी काढली मी तुम्हाला दाखवते। दुकानासमोर मी एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर इथे यांचं तोरण सुद्धा बांधून झालं आणि मी दुकानासमोर रांगोळी काढलेली दाखवते। मी आज छोटीशीच रांगोळी काढली कारण की पाणी येणार होतं। पोर्चमध्ये वट्यावर मोठी रांगोळी काढली असती तर ती धुवून गेली असती, त्यामुळे मी दुकानासमोर छोटीशी रांगोळी काढली। दोन्ही बाजूला सेम रांगोळी काढली। पोर्चला तोरण वगैरे बांधून झाल्यानंतर इथे यांनी सकाळी सकाळीच बुद्धवंदना घेतली। हाय मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल। 14 एप्रिल निमित्त सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आज पुन्हा आमचं सकाळून पाणी आलेलं आहे। आता सकाळचे 9 वाजले आहेत। आता मी चाललो आहे वरती, ह्या गेल्या आहेत टाकीमध्ये पाईप लावण्यासाठी। मी खाली उतरून सर्व फिटिंग वगैरे केली मोटरची। आता मी चाललो आहे वरती, यांचं काय चाललं ते बघू। वर आहे ना, टाक्यात लावून द्या ना अगोदर। हे पहा, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा। हे बा, कालपासून आम्हाला किती, कालपासून सारखं पाण्यामध्येच आमचं वाला दिवस चाललेला आहे। आज सण आहे, हां 14 एप्रिल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। अजूनसुद्धा कामं आवरले नाहीत आणि काल पण पाणी सोडलं 1 तास आणि आज पण पाण्याचाच चालू आहे विषय। कधी संपत आहे काय ते पाणी पुरवून। चला आता नाश्ता करू। आमच्याकडे 13 एप्रिलला पाणी येणार होतं। आलंही 13 एप्रिलला पाणी, पण थोडंच आलं आणि पाणी बंद झालं। त्यानंतर पुन्हा सकाळी सकाळी 14 एप्रिलला पाणी आलं। 14 एप्रिलच्या दिवशी सणाची घाई आणि पाण्याची घाई एकच झाली। तर वरच्या टाक्या भरल्या आम्ही, त्यानंतर खाली आलो। खाली घरातले काम वगैरे आवरले, नाश्ता केला। त्यानंतर इथे मी पोर्चमध्ये झाडांना पाणी मारत आहे। छोट्या छोट्या झाडांना मी पाणी मारलं। त्यानंतर मी काही घरातली कामं आवरत होते, मग शंकरचे पप्पा मागच्या झाडांना पाणी मारायला गेले। तर आता यांचं चालू आहे, इकडे केळीच्या झाडांना पाणी मारलं। एक महिन्यापासून 1 महिन्यामधून एकदा पाणी भेटतं आमच्या झाडांना, एवढं चांगलं। तसं आम्ही थोडं थोडं देतो झाडांना पाणी, पण 1 महिन्यानंतर जास्त पाणी भेटतं। आणि इकडे माझे कपडे पण पडलेत खूप धुवायचे। चला आता माझे कामं घरातले आवरलेत, मी चालले आता कपडे धुवायला। आता हे येतील दुकानात बसतील आणि मी कपडे धुईन। हे बघा, यांच्या इकडे पाठीमागं चालू आहे कपडे धुणं। गार्डनमध्ये झाडांना पण पाणी जातं, त्या हिशोबाने कपडे धुतात ते। पाणी भरपूर सोडलेलं आहे यावेळेस। तेव्हा झाडं बा कशी दिसत आहे छान, घराची सावली पडती भरपूर। तिकडं वाळा घालताय काय? ते बघा, वाळायला सुद्धा कपडे मस्त सोय झालेली तिकडे केलेली आहे आम्ही। दोन्ही झाडांच्या मध्ये एक झाडाचीच फांदी तोडून तिथं टाकली। मी बाहेर कपडे धुत होते, तोपर्यंत संघर्षच्या पप्पांनी दुकानाकडे लक्ष देत गाडी धुतली, संघर्षची सायकल धुतली, एवढ्या जिन्यामधला पेस्ट धुवून घेतला आणि खाली जे राहिलेले भांडे होते ते पण भरून घेतले। आता आमचं सर्व पाणी भरून झालेलं आहे। टेरेसवरच्या टाक्या, भांडे, जोपर्यंत पाणी चालू राहतो तोपर्यंत आम्ही जेवढे भांडे भरता येतील तेवढे भांडे भरतो आणि कामही सर्व आवरून घेतो। तर मी इथे पोर्चमधली फरशी धुतली, त्यानंतर हॉलचा गेट धुतला, हॉलचा दरवाजा पुसला, फरशा पुसून झाल्या। त्यानंतर मी आंघोळ केली, फ्रेश झाले आणि मी बुद्धवंदना घेतली। तर पाणी वगैरे भरून झालं आणि सर्व माझे कामही आवरून झाले आणि खूप थकले मी। आणि संघर्ष पप्पाने पण मला तेवढंच काम करू लागले, ते पण बरीच मदत केली। आणि आता सध्या जेवणाचा टाईम झाला आहे, बराच उशीर झाला। काम आवरता आवरता मला स्वयंपाक करायचा आहे अजून, पण भूक लागली त्यामुळे संघर्ष पप्पाने माझ्यासाठी चहा करून आणलाय। तर मी काही सांगितलं नव्हतं बरं का त्यांना। तर ते म्हटले चला एवढे थकलीच म्हणे, मग चहा पिऊ नंतर कामाला लागू, म्हणजे स्वयंपाक वगैरे। ते आम्हाला मेजवानी जेवण वगैरे नाश्ता करून घालतात। आज ते आमच्यासाठी मी खास घेऊन आलेलो आहे चहा आणि चहा सोबत बिस्किट पण। अरे वा वा वा। तर चला आता चहा घेऊ आणि नंतर स्वयंपाक करू। अरे वा, चहा पिऊन बघते तुमच्या हातचा, मस्त। कशी झाली, चव लागली? खूपच छान, खरंच छान झालाय। मी पण बघतो ना, मला गुळाचा चहा आज त्यांनी पहिल्यांदा बनवलाय। बरं वाटलं, खरंच छान झाला चहा। ते सहसा करत नाही चहा, मी घरी असताना तर करतच नाही, आज पहिल्यांदा केलाय माझ्यासाठी चहा। केला होता याच्या अगोदर, मला तरी नाही आठवत। नाही, आई असायची ना तेव्हा, पण आई मला नेहमी बोलायची 1 कप सांगितलं तर 2-3 कप ठेवायची। पण आईचा चहा कसा राहायचा, काळा चहा। आणि काळ्या चहात पण कधी पत्ती जास्त व्हायची तर कधी साखर, मग आई खूप रागवायच्या त्यांना।
बनवायचं मी आईसाठी, मला येत नसायचं चहा तरी पण मी आईसाठी बनवायचो. चहा घेतल्यानंतर मी बाहेर गेले कपडे आणायला, कारण की मी कपडे पटपट धुतले आणि वरती वाळायला नव्हते टाकले, तर इथेच ठेवले होते. तर इथे बघा 2 झाडांच्या मध्ये असं एक लाकूड लावलेलं आहे संघाच्या पप्पांनी, जेणेकरून मी जर बाहेर कपडे धुतले तर इथेच मला ठेवता येतात. आणि आता हे कपडे बऱ्यापैकी सुकलेले आहेत पण पूर्ण वाळले नाहीत, त्यामुळे मी आता हे कपडे टेरेसवर टाकणार आहे वाळायला. घाई गडबडीमध्ये भाजी केली तरी सुद्धा छान झाली. अजून सणाचा स्वयंपाक बाकी आहे. भीम जयंती निमित्त काहीतरी यांचं दिमागामध्ये आहे स्पेशल, ते बी करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवू लवकरच. तसं तर पुरणपोळ्या करायच्या होत्या मला, पण आज कालचं पाणी आज परत आलं आणि त्या पाण्यामुळं सगळा गोंधळ होऊन गेला. पाणी उशिरा आल्यामुळे कपडे धुणं वगैरे सर्व कामं उशिरा झाले. आणि मग आता कधी करू पुरणपोळ्या, स्वयंपाक करून परत घरी पण जायचं असतं. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला खूप उशीर लागतो, ते खूप कामाचं काम आहे. आणि आता हाताखाली पण कोणी नाही, म्हणून दुकान सुद्धा चालूच आहे अजून आपलं. कारण आता संध्याकाळी आम्ही लवकर आवरणार, दुकान पण बंद करून घेऊ. तर चला आता आम्ही जेवण करू आणि जे काही बनवता येईल मला लवकर होणारा स्वयंपाक, अशा पद्धतीचा स्वयंपाक मी करणार आहे. स्वयंपाक केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पण मी रेसिपी काही दाखवली नाही कारण खूप घाई होती. आम्हाला जायचं आहे घरी डबा घेऊन. तर चला आता पटकन आम्ही निघतो आणि घरी डबा देऊन येऊ. बाई म्हणजे डबा झाला, चला चला. नाही नाही, मला आम्हाला 10-11 वाजता तयारी करून ये, आम्ही जेवलो नाही अजून. सरळ इकडे चालू 10 वाजता. आता कार्यकर्ते भेटले ते म्हणलं येतं, म्हणलं घरी चाललंय. तर आत्ताच आम्ही घरून आलो. अगोदर आम्ही घरी डबा नेऊन दिला आणि जेवायला मी आज काय बनवलंय तर मी दाखवते. मग अशी काही दाखवलं नाही कारण की तिकडे जायचं होतं लवकर, त्यामुळे. तर जेवणामध्ये मी आज बनवली बघा खीर, वांगे बटाट्याची भाजी, भजे, पापड, पोळ्या आणि भात. इकडे आहे भात. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करतो. जेवण केल्यानंतर पुन्हा आपल्याला तयारी करायची आहे. तर आता आमची सर्व तयारी झाली आणि हे करतायत पूजा. तर चला आता आम्ही दोघे पण पूजा करणार आहोत. तर मी इथे साध्या पद्धतीनेच पूजा मांडलेली आहे. तशी आम्ही सकाळी पण दोघांनी बुद्धवंदना घेतली होती आणि फक्त पूजा नव्हती मांडली, कारण की सकाळी पाणी लवकर आलं होतं आणि सायंकाळची पूजाही आम्ही सर्व तयारी झाल्यानंतर मांडली. तसं मी पटपट आवरलं. स्वयंपाकाला लवकरच लागले होते. दुपारचं काम आवरल्यानंतर पटकन स्वयंपाकाला लागले आणि जेवण लवकर घरी नेऊन द्यायचं होतं, त्यामुळे मी स्वयंपाक झाल्याबरोबर आम्ही काहीच तयारी नाही केली आणि तसंच डबा भरला आणि घरी नेऊन दिला डबा, कारण की ताई लवकर जेवतात, त्यामुळे आम्ही घरी डबा दिला. त्यानंतर पटकन घरी आलो आणि आमची तयारी लवकर झाली आणि पूजा वगैरे झाली. बुद्धवंदना घेतली आम्ही दोघांनी. तर आमची बुद्धवंदना झालेली आहे आणि आम्ही दोघांनी मिळून भगवान बुद्धांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. केले. आणि आणि आजच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आम्हाला जायचं आहे गावामध्ये, जे आपली बाबासाहेबांची मोठी प्रतिमा आहे तिथे सर्व रथ येतात आणि आता आमच्या घरचे पण तिकडनं येणार आहेत आणि आम्ही पण जाणार आहोत तिकडून. बघू आता त्यांची भेट होती का नाही, कारण हां गर्दी खूप असती. भेट झाली तर आम्ही दाखवूच तुम्हाला घरचे आलेत म्हणून, नाहीतर मग बाबासाहेबांना तिथं पण आम्ही मानवंदना देऊ, त्यांचं दर्शन घेऊ आणि पुन्हा आपण घरी येऊ.
तर इथे आमच्या शहरातील बाबासाहेबांची सर्वात मोठी प्रतिमा आहे. या अगोदरसुद्धा छोटी प्रतिमा होती, पण हाफ होती. यावर्षी नवीन प्रतिमा झालेली आहे आणि या प्रतिमेचं अनावरण होतं तेव्हासुद्धा मी ब्लॉग केला होता. संघर्ष पप्पा गेले होते प्रतिमेच्या अनावरणासाठी आणि आम्ही बाबासाहेबांना वंदन करून आल्यानंतर संघर्ष पप्पांना स्टेजवर बोलवण्यात आलं फेटा बांधण्यासाठी. त्यानंतर ते फेटा बांधून आले. तर फायनली आम्ही आलेलो आहोत घरी. खूप गर्दी होती गावामध्ये आणि आम्ही दीदीला आणि त्यांना खूप फोन करत होतो, पण फोनच उचलला त्यांनी फोन, पण आवाजच येत नव्हता. एवढ्या गर्दीमध्ये आवाज येत नव्हता. एवढे जोरात डीजेचे आवाज, एवढं बेस तिथं, एवढी तुफान गर्दी, कोणी कोणाला दिसाना, कोणी कोणाला फोनचं काय समजणार आहे. जवळून माणसं ओळखू येत नाही, जवळ येत आहे तरी सुद्धा आपापल्या मार्गाने इकडं पळ तिकडं पळ, कोणी नाचण्यामध्ये व्यस्त, कोणी इकडं शूटिंग करण्यामध्ये फोन, म्हणजे असे भरपूर बघितले आम्ही त्या ठिकाणी. पण जास्त कोणाशीच जास्त बोलणं झालं, कारण एवढा मोठा उत्सव, कारण भीम जयंती म्हणजे हा वर्षातला खूपच मोठा सण असतो आमचा. त्याच्यामुळं सार्वजनिक ठिकाणचे सर्व गल्लीतले, सोसायटीतले सर्व भीमप्रेमी, भीम सैनिक सर्वच येतात, मोठ्या आनंदामध्ये, जोशमध्ये, उत्साहामध्ये नाचतात. खूप त्या ठिकाणी धमाल होते. तर आम्ही तसे घरून लवकरच गेलो होतो आणि बराच वेळ फिरलो आणि लवकर गेलो होतो, त्यामुळे लवकर आलो. आणि घरचे खूप उशिरा निघालेले होते आणि नाचत येतात तर वेळच होतो. आम्ही डायरेक्ट गेलो गाडीवर त्यामुळे आम्ही लवकर आलो. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.